धर्मरक्षक, स्वराज्य संरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. त्यांच्या पायाच्या नखाची सरही आपल्याला येणार नाही. त्यांचं शौर्य, पराक्रम, कर्तृत्व यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. गोरगरीब रयतेवर होणारा अन्याय यासाठी ते आजन्म लढत राहिले. पोरी बाळी स्त्रिया यांवर होणारा अन्याय आणि अत्याचार माझ्या राजाला सहन होत नव्हता. त्यांनी त्यांचं अखंड आयुष्य स्वराज्यासाठी, धर्मरक्षणासाठी वाहून घेतलं. अशा या माझ्या राजाला कोटी कोटी वंदन आणि प्रणाम. त्यांनी केलेलं बलिदान हे जग कधीच विसरू शकत नाही. माझ्या राजांचे झालेले हाल हे जग कधीच विसरू शकत नाही. माझा राजा हा फक्त राजा नव्हता, तो देवच होता. धर्मासाठी कसं लढायचं आणि जगायचं तो ह्या सगळ्या जगाला शिकवून गेला. धर्मासाठी माझ्या राजाने शरीराचे हाल, वेदना, यातना, अपमान खूप काही सहन केलं. पण तो कधी कोणासमोर झुकला नाही आणि कधी कोणासमोर वाकलाही नाही. किती वेदना झाल्या असतील त्याच्या शरीराला आणि त्याच्या मनाला, पण छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न स्वराज्य, या स्वप्नासाठी त्यांनी त्यांचा अखंड जन्म वाहून घेतला. स्वराज्य व्हावं हीच श्रींची इच्छा. हे एकच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आयुष्यभर लढत राहिले, झगडत राहिले. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत राहिले, अन्यायाविरुद्ध झगडत राहिले, लढत राहिले. आपल्या या राजांमुळे आपण आज ह्या जगात आहोत, जगत आहोत आणि आपलं अस्तित्व आहे. नमस्कार मंडळी, आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे. इसवी सन 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर 9 महिन्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तो दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मी काय बोलणार, तेवढी माझी पात्रता किंवा लायकी नाही. पण फुल न फुलाची पाकळी म्हणून हा छोटासा प्रयत्न. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्वापुढे औरंगजेब बादशाह त्यांना भिडला आणि रडला होता आणि स्वराज्य रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी माझा शंभू राजा त्यांना भिडला होता. तर एकच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.